इयत्ता 8वी विषय आधुनिक भारताचा इतिहास पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम। या पाठामध्ये इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम याविषयीचा आपण अभ्यास करणार आहोत। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण बघितलं। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तेस्पर्धेत उतरले। इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेले पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला आणि नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांच्याशी मैत्रीपूर्ण असे संबंध निर्माण झाले, विरोध कमी झाला। परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमध्ये इंग्रजांना डच, फ्रेंच आणि स्थानिक जे सत्ताधीश होते त्यांच्या विरोधाला मात्र तोंड द्यावे लागले। इंग्रज व मराठे। मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट अशी पकड होती। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्याचा चुलता म्हणजे काका रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा शिरकाव झाला। 1774 ते 1818 या दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 वेळा युद्ध झाली। पहिल्या युद्धामध्ये मराठा सरदारांनी एकजूट दाखवली आणि एकजुटीने त्यांनी इंग्रजांना तोंड दिले आणि त्यामुळे मराठ्यांची बाजू ही सरशीची झाली। 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज आणि मराठा यांचं युद्ध संपलं। तैनाती फौजा। 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला। सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचं धोरण होतं। त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीश जे होते त्यांना तैनाती फौजेचा त्यांच्याबरोबर करार केला आणि या करारामुळे भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यासाठी काही अटी घातल्या। भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचे काय ठेवावे? लष्कर ठेवावे आणि त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यायचा। इतर सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मदतीचे संबंध ठेवावे। जर ठेवायचे असतील तर आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या। भारतातील सर्व सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि स्वतःच आपलं स्वातंत्र्य ते गमावून बसले। 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला। हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हा तह काही मराठी सरदारांना मान्य नव्हता आणि त्यामुळे दुसरे इंग्रज व मराठा युद्ध झाले। त्यातील विजयानंतर इंग्रजांना मराठी सत्तेतील हस्तक्षेप जो आहे तो वाढू लागला। तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं आणि या युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला। 1818 मध्ये शेवटी त्याने शरणागती पत्करली आणि या दरम्यानमध्ये मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती। शिंद्यांच्या फौजा ज्या होत्या त्या पराभव करून जनरल लेक याने मुघल भाषाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान पूर्ण जिंकला। छत्रपती प्रतापसिंह। पेशवाईचा अंत झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते। इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहासी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्यांची त्यांना मदत म्हणजे राज्यकारभारात मदत करण्यासाठी म्हणून नेमणूक केली, परंतु नंतर त्यांना गादीवरून कमी करण्यात आलं, गादीवरून काढण्यात आलं आणि काशी येथे ठेवण्यात आलं। तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला। छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी मात्र न्याय मिळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना यश आले नाही आणि पुढे लॉर्ड डलहौसी दत्तक विधायक नामंजूर करून
1848मध्ये साताऱ्याचे राज्य खालसा केले. छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरामध्ये येवतेश्वराच्या देवळाच्या मागील बाजूला आणि महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहराला खेळवले. शहरामध्ये रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाळा बांधल्या. तसेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा ग्रंथ लिहून छापला. त्याचप्रमाणे छत्रपती प्रतापसिंह हे रोजनिशी स्वतः लिहित असत. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिच्यामध्ये घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये काही महत्त्वाचे कायदे झाले. पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. ह्या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचं नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण असते. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी अशी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायव्यवस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख असे आधारस्तंभ होते. मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे म्हणजे ताब्यात घेणे व भारतातील इंग्रजांविरोधी जे काही उठाव असतील ते मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यांसाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या जो काही फेरविचार असेल तो उच्च न्यायालयामध्ये त्यासाठी उच्च न्यायालय स्थापन केलं. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली
स्थापन झालेल्या विधी समितीचे कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. आणि या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्ष चालत. इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिकसुद्धा झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत असे कोणतेही बदल मात्र त्यांनी केले नाहीत. इंग्रजांचं मात्र तसं नव्हतं. इंग्रज हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांती जी झाली तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली आणि या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतामध्ये रुजवली. आणि त्यामुळे इंग्लंड होतं ते इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावच्या ज्या गरजा होत्या त्या गावामध्येच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीमध्ये महत्त्वाचे असे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी त्यांनी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरणाऱ्या शेतकऱ्याची जमीन मात्र जप्त केली जाई असा नियम केला. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. शेतकऱ्यांचं मात्र शोषण होत होते. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. हे मात्र ग्रामीण भागावरती एकदम अनिष्ट असे परिणाम ग्रामीण जीवनातील लोकांवरती झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्याला सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी काय झाला, कर्जबाजारी झाला. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपली जमीन विकावी लागे. सरकार, जमीनदार किंवा सावकार, व्यापार हे सर्व शेतकऱ्याचे शोषण करत असत. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला आणि या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे असे प्रयत्न अजिबात केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चसुद्धा केला नाही. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापारवृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक आणि दळण व्यवस्था यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वेमार्गावरती आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. त्याचबरोबर इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. या सर्व सुविधांमुळे भारतातील जो समाज जीवन होता त्याच्यावरती दूरगामी असे परिणाम झाले. देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांच्यातील
एकतेची भावना वाढण्यामध्ये हातभार लागला. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून जो भारतात येणारा माल जो होता त्या मालावरती अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आणि खर्च पण कमी होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले आणि परिणाम काय झाला तर भारतामधले पारंपरिक जे उद्योग होते ते उद्योग बंद पडले. अनेक कारागीर बेकार झाले. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकत नव्हते किंवा पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगाची उभारणी केली. 1853मध्ये कावची नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. 1855मध्ये बंगालमधील रिश्रा यांनी तागाची पहिली गिरणी सुरू केली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829मध्ये लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला. 1856मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मद्रास, मुंबई, चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गांचे भारतातील सामाजिक प्रबोधन जे होतं त्या प्रबोधनाच्या चळवळीचं त्यांनी नेतृत्व केलं. धन्यवाद.